नमस्कार. मी प्रदीप केळुसकर या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत. आजची आपली कथा आहे ती जाते तेव्हा. एक सूचना, या कथेतील सर्व पात्र व प्रसंग संपूर्णतः काल्पनिक आहेत. कोणत्याही सत्य घटनेशी तसे जीवित किंवा मृत व्यक्तीशी संदर्भ आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. तर आता ऐकूया माझी कथा ती जाते तेव्हा. विकास आपल्या घरची बेल वाजवत होता. कितीतरी वेळ. बराच वेळाने त्याच्या पत्नीने वनिताने दार उघडलं ते मोठमोठे हुंदके देत. तिचे शरीर हुंदक्याने गदगदत होते. त्याला आश्चर्य वाटले. झालं तरी काय? त्यांची एकुलती एक कन्या विभा मिरज मेडिकलमध्ये सुखरूप होती. कारण 5 मिनिटापूर्वी ते तिच्याशी फोनवर बोलले होते. वनिताचे आई बाबा तिच्या भावाकडे म्हणजे दिल्लीत मजेत होते. कारण 1 तासापूर्वी त्यांचाही मेसेज आला होता. मग ही रडते का ते पण गदगदून हे त्याला कळेना. काय झालं? रडतेस कशाला? मनीषाची आई. मनीषाची आई. कोण मनीषा? मनीषा हो, असं काय करता? माझी कॉलेजमधली मैत्रीण नाही का? तिची आई गेली हो का? अरे रे, वाईट झालं ग. पण गेल्या कित्येक वर्षात तू त्या मनीषाचं नाव पण तोंडात घेतलं नाहीस. हा, आपल्या लग्नाला ही मनीषा आली होती हे मला आठवते. पण त्यानंतर वनिता जोरात ओरडत म्हणाली, तुम्हाला काय माहित? कॉलेजमध्ये असताना मनीषाची माझी किती मैत्री होती तुम्हाला काय माहित? मी तिच्या घरी जायचे तिच्या घरी बऱ्याच वेळा. तेव्हा तिची आई असायची. मनीषाची आई गेली काय? अरे वाईट झालं. पण आता कुठं असते ही मनीषा? आणि तिची आई कुठे होती? मनीषा पुण्यात असते. तिची आई तिच्याचकडे होती. असं का? मग असं कर, उद्या पुण्याला जाऊन तिला भेटून ये. काय गाडी घेऊन जा, म्हणजे लगेच परत येऊ शकशील. पण आता हे रडणं थांबव तुझं. म्हणजे मी काय रडते ते खोटं वाटतं की काय तुम्हाला? मला किती धक्का बसला माहिती आहे. अगं रडणं खोटं नाही वाटत, पण केवढ्याने रडणं? हा, आजूबाजूची लोक विचारतील ह्यांच्या घरात काय झालं की काय म्हणून रड, पण जरा हळू ना. विकास कपडे बदलायला दुसऱ्या खोलीत गेला. तेव्हा विचार करत होता, वनिताची काकी गेल्या वर्षी ही अचानक गेली. तेव्हा सुद्धा वनिता अशी ओक्साबक्सी कधी रडली नव्हती. पण आज गेल्या कित्येक वर्षात ज्या मैत्रिणीचे नाव कधी तोंडात घेतले नाही, तिच्या आईच्या मृत्यूनंतर तिला एवढं दुःख झालं. काहीतरी गडबड आहे खास. विकासने कपडे बदलले, वॉश घेतला आणि परत त्या बेडरूम मध्ये आला. वनिता अजून गदगदून रडत होती. विकास किचन मध्ये गेला. रजनी सकाळी जेवण करून गेली होती, पण भात संपला होता. विकासने भाताचा कुकर लावला आणि तो वनिताला जेवायला बोलवायला गेला. वनिता, भात होतोय, मी ताटं घेतो, जेवायला ये. मला जेवायचं नाही असं म्हणून वनिता परत रडायला लागली. विकासने आपल्यासाठी जेवण वाढून घेतलं आणि तो जेवू लागला. मग त्याने लॅपटॉप उघडला आणि तो उद्याच्या मीटिंगची तयारी करू लागला. 11 वाजले तसा त्याने लॅपटॉप बंद केला आणि तो झोपायला गेला. वनिता अजून रडतच होती. पहाटे 5 वाजता त्याला जाग आली तर वनिता बाजूला नव्हती. त्याने आजूबाजूला पाहिले. त्याला ती गॅलरीत खुर्चीवर बसलेली दिसली. तो जवळ आला. त्याने विचारले, झोप आली नाही का? झोप? गेले 15 दिवस मला झोप लागत नाही. अरे हो का? पण मला सांगायचं नाही का? काय सांगणार? झोप तुम्ही डाळडून झोपलेले असता. बायकोकडे लक्ष असतं का तुमचं? नसतं का? खरंच लक्ष नसतं. मी तुझ्याकडे आणि विभाकडे कधीही दुर्लक्ष केलं नाही. पण मला कळायला तर हवं ना. आणि झोप येत नसेल तर बॉक्समध्ये आहे कंपोजची गोळी, ती घ्यायची. गोळी घेऊनही झोप येत नाही मला. सतत डोकं दुखतंय काही दिवस. अरे डोकं दुखतं मग मेटासिनची गोळी घ्यायची ना. आणि मला याआधी का नाही सांगितलंस तू? चल मी चहा करतो, मस्त आलं घालून करतो आणि 8 वाजता ड्रायव्हर येईल. तुला पुण्याला जायचंय ना? मला पुण्याला जायचं नाही. मला आता कुठंच जायचं नाही. मला हे एकटे सोडताय का प्लीज? माझं अंग गरम झालंय. अंगातून गरम वाफ येते असं वाटतं तुला? होय काय? मग डॉक्टरकडे जायचं का? मी येतो सोबत. मग पुण्याला जायचं रद्द का? की त्या मनीषाला भेटायचं? तुम्ही गप्प असता का? तोंड बंद ठेवा. ती मनीषा मला कधी फोन करत नाही. मग तिची आई गेली तर मी तिला का भेटायला जाऊ? अगं पण काल तू रडत होतीस ना, मनीषाची आई गेली म्हणून. कालचे काल हो. मला बरं वाटत नाही. कसला उत्साह नाही. जेवावंसं वाटत नाही. झोप येत नाही. मला काय झालं ते मला कळत नाही. मग मी विभाला कळवू काय? ते येईल संध्याकाळपर्यंत. विभाला काही कळवू नका.
मी जाईन आज प्रभा गोसावीकडे. मी येऊ का सोबत? ती स्त्रीरोग तज्ञ आहे, तिच्याकडे पुरुषांना प्रवेश नाही. तुम्ही कशाला येणार? मी आज जाते प्रभाकडे. विकासने ऑफिसला जायची तयारी केली. वनिता गॅलरीत बसून होती. बेल वाजली म्हणून विकासने दार उघडलं. रजनी आली होती. रजनीने हातात झाडू घेतला आणि ती कचरा काढू लागली नेहमीप्रमाणे. कचरा काढून झाल्यावरती लादी पुसायला लागली. एवढ्यात वनिता तावातावाने तिच्याशी वाद घालवली. लादी पुसायला लागलीस? तुला माहिती आहे ना साहेब उपाशी आहे सकाळपासून, तर तसे नाश्ता करशील की नाही? पण दीदी तुम्ही सांगितलं असतं तर केलं असतं ना. काय सांगितलं असतं? हा, तुला अक्कल हवी ना. मला बरं नाही काही दिवस. पण दीदी मला कसं समजणार? तुम्हाला बरं नाही तर मला कोणी सांगितलं? चलती हो माझ्यावर चाल. एवढ्यात विकास आतल्या खोलीतून बाहेर आला. वनिता, तिला कसा कळेल सांग? तुला बरं नाही ते कसं कळेल तिला? रजनी, दीदींना बरं नाहीये गेले काही दिवस. तू राग म्हणू नकोस दीदी चिडली म्हणून. तू तुझं काम कर आणि जायला लाग. होय हो दादा, दीदी कड्डी चिडत नाहीत माझ्यावर, पण आज जाऊन दे. तू आज काम कर तुझं रजनी. तिची तब्येत जरा बरी नाही. रागवू नकोस. विकास घराबाहेर पडले. गाडीत बसल्यावर त्यांनी लेकीला विभाला फोन लावला. विभा, अगं तुझी आई सैरभर झाली आहे ग. अशी कधीच वागली नव्हती ती. काल रात्री ती रडत होती, माझ्याशी भांडत होती. आज विनाकारण रजनी बरोबर भांडली. कमाल आहे बाबा. मी आईचा चिडलेला आवाज कधी ऐकलाच नाही आजपर्यंत. तुम्ही कधी मध्ये चिडता पण ती नाही. रजनीशी तिच्या प्रेमाच्या गप्पा असतात नेहमी. आईचं काहीतरी बिनसले. बाबा बरं मी निघते दुपारच्या ट्रेनने, रात्रीपर्यंत पोहोचते तिकडे. ये पण मी फोन केला म्हणून तिला सांगू नकोस. आणि तू येणार आहेस हे पण सांगू नकोस. ती आज डॉक्टर प्रभा गोसावींकडे जाणार आहे म्हणत होती. रात्री बघू काय होतं ते. होय बाबा म्हणत विभाने फोन ठेवला. वनिताने फोन करून डॉक्टर प्रभा गोसावींची अपॉइंटमेंट घेतली. ती 6 वाजता डॉक्टर गोसावींच्या केबिनमध्ये शिरली. वनिता ही डॉक्टर प्रभा यांची रेग्युलर पेशंट होती. तिला पाहताच डॉक्टर प्रभा गोसावी म्हणाल्या, ये ग वनिता, खूप दिवसांनी आलीस. खूप फरक पडलाय तुझ्यात. काय प्रॉब्लेम काय आहे का? होय डॉक्टर, हल्ली ना डॉक्टर, हल्ली मला कसं तरी होते हल्ली काही दिवस. म्हणजे मला अस्वस्थ वाटतं हो. कधी कधी खूप रडावंसं वाटतं. मी कुणावरही चिडते, म्हणजे नवऱ्यावर चिडते, कामवालीवर चिडते, झोपेतून जाग येते आणि खूप गरम वाटतं. बरोबर, ताप आलाय असं वाटतं आणि डोकं फार दुखतं. बरोबर आहे का? होय डॉक्टर, असंच काहीसं होतं. चिडचिड होते माझी. पण हे तुम्हाला कसं कळलं? अगं मी स्त्रीरोग तज्ञ आहे ना म्हणून मला कळलं. पाळी केव्हा आली होती? झाले वाटत 3-4 महिने. नियमित येत नाही आता. कधी 3-4 महिन्यानंतर, कधी 5 महिन्यानंतर. वनिता, ती आता जाते आहे ना म्हणून तुला हा त्रास होतोय. हा बऱ्याच स्त्रियांना या वयात होतो. कोण जाते आहे डॉक्टर? अगं स्त्रियांना साधारण वयाच्या 45 ते 50च्या दरम्यान हा त्रास होतो. त्याला मेडिकल टर्ममध्ये मेनोपॉज म्हणतात. मेनोपॉज. तुझा मेनोपॉज चालू झाला आहे वनिता, त्याचा हा तुला त्रास होतोय. पाळी बंद होण्याचा हा काळ असतो. पाळी साधारण 10 वर्षाची असताना येते. ती आता बंद होण्याचा हा काळ आहे, बाकी काही नाही. पण डॉक्टर, माझ्या आईला वगैरे हा त्रास झाल्याचं मला माहीत नाही. नाही, सर्वांनाच हा त्रास होतो असं नाही. काहींना होतो आणि काही स्त्रियांना त्रास झाला तरी ते दाखवती नसतील. पण याला उपाय डॉक्टर? मी गोळ्या लिहून देते ना, त्या घे, फरक पडेल. पण अजून 3-4 वर्षे हा त्रास होऊ शकतो. वेगळोवेळी तुझे मूड्स बदलू शकतात. तू कुणावर चिडू शकतेस, भांडू शकतेस, रडू शकतेस. त्या काळात तुझ्या जवळच्याने तुला सांभाळायला हवं. तुझा नवरा आला असताना तर मी त्याच्याशी बोलले असते. आता असं कर, परदेशी ना त्या दोघंही या. आणि घाबरू नकोस, मी पण तुझ्याच वयाची आहे आणि तुला लिहून दिलेल्या गोळ्या मी पण घेते आहे. कळलं ना? सो रिलॅक्स. वनिता घरी जायला निघाली. दुपारच्या ट्रेनने निघालेली विभा घरी पोचली तर तिचे बाबा घरी आलेलेच होते. ये विभा, तुझी गडबड झाली ना, जा. सॉरी जरा. नाही हो बाबा, मला यायला नको का? शेवटी मी जाईना तुम्हा दोघांना. मी काल रात्रीपासून घाबरलोय का विभा? तिथे असं विचित्र वागणं, रडणं, झोप न येणं, चिडचिड करणं, माझ्याशी तसं रजनी बरोबर भांडायला लागली. व काळजी वाटणारच ना. या वयात असं होतं स्त्रियांना. ती जाते ना, ती जाते त्यावेळी. कोण जाते? बाबा मी मेडिकलला आहे. मला स्त्रीच्या शरीरातील बदल अभ्यासात आहेत. स्त्रीची पाळी साधारण 45च्या मनाने कमी होते.
हळूहळू बंद होण्याचा हा काळ असतो, त्याला म्हणतात मेनोपॉज. आईचा हा काळ सुरू झाला आहे सध्या. या काळात सतत मूड्स बदलत राहतात, माणसाला रडावंसं वाटतं, झोप येत नाही, गरम होतं वगैरे. अहो पण त्याला उपाय नाही, डॉक्टरने औषधं दिली असणार, पण महत्वाचं म्हणजे या काळात स्त्रीच्या मागे राहणे, तिचे मूड सांभाळून घेणे. ती चिडली म्हणून ते आपण न चिडता तिला सांभाळून घेणे. हो ग, आपण ते करूच, पण आता नेमकं काय ते आता कळलं ना. त्याच वेळी दाराची बेल वाजली. विभा पुढे झाली आणि तिने दरवाजा उघडला. थकलेली वनिता बाहेर होती. विभाला पाहत असेल आनंद. अगो विभा, तू? ओहो, मला तुझीच आठवण येत होती. बाबा पण आलेत काय? हो ग, आली आई, ये ये. बाबांना पण तुझीच काळजी ना, त्यांनी फोन करून मला बोलावून घेतलं. बरं झालं विभा, बरं झालं ग तू आलीस. तू मेडिकलच शिकते आहेस, तुला समजेल. डॉक्टर प्रभा म्हणाली, मॅडम तुमचा मेनोपॉज सुरू आहे बरोबर? अगं हो ना, असंच म्हणाल त्या मेनोपॉज. त्यांनी औषधं लिहिलीत लिहून, आणि घरच्यांनी तुला सांभाळून घ्यायला हवं असं काही काळ, असं काहीतरी म्हणालाय का त्या, असं काहीतरी म्हणाल्या त्या. तुझे मूड्स बदलत जातील, त्या काळात तुझ्या घरच्यांनी सांभाळून घ्यायला पाहिजे. रडवेली होत वनिता म्हणाली, काही काळजी करू नकोस वनिता. विभाने मला या स्त्रियांच्या काळाबद्दल सांगितलंय सर्व. मी तुझ्या पाठीमागे भक्कम उभा आहे. हा मेनोपॉज आला तसा जाईल. आई, मी पण आहे तुझ्यासाठी. बिनधास्त राहा, औषधे घे. 2-3 वर्षाचा तर काळ आहे. वनिता पुढे झाली. तिने विकासच्या खांद्यावर डोकं टेकवलं. विभाला जवळ ओढलं. ती जाते आहे ना, 10 वर्षाची होते तेव्हा भेटली आहे, आता जाते आहे, जाऊन दे तिला. तुम्ही दोघं आजूबाजूला आहात ना, मी निर्धास्त आहे, तिला जाऊन दे. तर मंडळी, कशी वाटली माझी ही कथा? माझे प्रदीप केळुसकर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि तुमच्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा. आणि त्या खालच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स अवश्य लिहा. तसेच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.